मित्रांनो नमस्कार, मी आशिष हाडके लाईफ लेसन्समध्ये आपलं स्वागत करतोय. निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि प्रत्येक जण आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी या लोकशाही राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी कार्य करतोय, प्रतिज्ञा करतोय, कोणी कर्तव्य बजावतोय म्हणून सांगतोय, असे काहीतरी विधानं समोर येत आहेत. आणि अशातच यशवंत चव्हाण, नवी मुंबई यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. जनमन या लोकमतच्या सुंदर अशा या लेखामध्ये त्यांनी काय म्हटलंय की देशाच्या या अशा राजकारणीय व्यवहारामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये जे आपण सगळेजण अनुभवतोय भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर देशात लोकसभेच्या निवडणुकांचे जे नगारे वाजू लागले आहेत त्याच्यामध्ये संधी साधू आयाराम आणि गयाराम यांच्याबरोबरच कोणता पक्ष आणि कोणते चिन्ह याचा सुद्धा थांगपत्ता लागत नाही, अशी एक मजेशीर परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामध्ये मतदारांचा एक गोंधळलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत, जे निवडणुकीसाठी उभे उमेदवार आहेत, त्यांची कसरत होत आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये निवडणूक जी आहे आपली लोकसभेची ती अत्यंत महत्त्वाची आणि एकंदरीत राजकीय ढवळलेल्या वातावरणामध्ये अशी कुठले तरी एक ॲक्टिव्हिटी म्हणून पुढे आपल्यासमोर अशी उभी ठाकलेली आहे ही निवडणूक. त्याच्यामध्ये ED, CBI, IT, CID, धाडसत्र या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कोट्यवधींची जी रक्कम आहे ती सर्वसामान्य जनतेच्या करामधून भ्रष्टाचारी राजकारण्यांनी लुटलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा 95 लाख एवढाच करण्याचे बंधन निवडणूक आयोगाने प्रत्येक याला घालून दिलेले आहे. आणि उमेदवार त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्च करतात ही मात्र अगदी छुपी गोष्ट आहे, एक लपून राहिलेली गोष्ट आहे. मतदारांना आमिष दाखवणं आणि पोलिसांच्या धाडीमध्ये ड्रग्ज, दारू, खोट्या नोटा जप्त करण्याच्या ज्या बातम्या आहेत त्या कंटिन्यू आपल्या न्यूजपेपर, सोशल मीडियाचे विविध जे ठिकाणं आहेत किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहेत. आपले मत मात्र हे अमूल्य आहे, हे मात्र आता मतदारांनी ओळखलं पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या मताची किंमत 1500 रुपये नसून देशाची प्रगती घडवणारा हा मतदाता आहे. त्यामुळे भ्रष्ट नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि भ्रष्टाचारी प्रकार जे वर्षानुवर्षापासून देशातील जनता अनुभवत आहे, सत्ताधारी पक्षांना किंवा भ्रष्टाचारी, स्वार्थी, अप्रामाणिक अशा कुठल्याच लोकांच्या हातात ही सत्ता जाणार नाही याची काळजी सुद्धा मतदारांना घ्यायची आहे. लोकशाहीची गरज आहे, घटनेची, संविधानाची आणि त्याला जोडून असलेल्या बहुजनांच्या प्रगतीची अगदी प्रामाणिक गरज आपल्याला आहे. लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे षडयंत्र मात्र मतदारांनी कधीच खपवून घेऊ नये. सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने आतापर्यंत देशावर, राज्यावर कोटी करोडोंचे कर्ज करून ठेवलेले आहे. आणि हे कर्ज आपल्याच सर्वसामान्य जनतेला विविध कर रूपाने, टॅक्सेशनच्या माध्यमातून आपण ते फेडत असतो, फेडत आहे आणि फेडावे लागणार आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी देशाचा विचार करता कोणत्याच हावरट आमिषाला बळी पडू नये. भ्रष्ट उमेदवारांना, नेत्यांना धडा शिकवण्याची चांगली संधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. उमेदवाराकडे किती पैसा आहे हे पाहण्यापेक्षा तो किती लायक आहे, आपल्या मतदारसंघाचा किती विकास करू शकतो, अशा प्रामाणिक उमेदवारालाच आपल्याला निवडून द्यायचे आहे. उमेदवारांनी दिलेली लाच स्वीकारून क्षणाची मजा आपल्यासाठी आयुष्यभराची सजा
कशी ठरू शकते याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मतदारांनी या सर्व गोष्टींचा बारकाईने अगदी सूक्ष्म विचार करून त्या अनुषंगानं सक्षम, पारदर्शी, निस्वार्थ आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडून देणं हीच काळाची गरज आहे. यशवंत चव्हाण सर, मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एवढा सुंदर अगदी छोटेखानी लेखाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. आणि ही सत्य परिस्थिती मी आशिष हाडके लाईफ लेसनच्या माध्यमातून हा लेख तुमच्यापुढे मांडला. आपणही सुज्ञ मतदार म्हणून त्याचा विचार करावा आणि आपला प्रतिनिधी, आपला लोकप्रतिनिधी हा चांगला असावा हे लक्षात घेऊनच मतदान करायचे आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅपी इलेक्शन्स, हॅपी इंडियन्स. भारतीय नागरिकांनो, चला तर मग निर्धार करूया प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने विकसित व सुखी बनविण्याचा.